जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोडले नाही तुला, भीमराया घे तुला या पाखरांची वंदना, भीमराया घे तुला या पाखरांची वंदना, असं म्हणत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग या गावातील जवळपास 150 आंबेडकरी समाजातील कुटुंबियांनी त्यांच्या बेडग या गावापासून ते मुंबईत मंत्रालयाच्या दिशेने ते ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा लॉंग मार्च काढत आहेत। आणि या लॉंग मार्चचं कारण देखील फार गंभीर असून आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालवणार आहे। मित्रांनो, ज्या महामानवाच्या संविधानावरती हा देश चालतो, ज्या महामानवामुळे या देशातील असंख्य घटकातील लोकांना माणूसपण भेटलं, त्यांना मानव म्हणून जगण्याची संधी मिळाली, आणि ज्या महामानवाच्या ज्ञानाचा डंका हा जगभर गाजला जातोय, जवळपास 125-150 देशांमध्ये ज्या महामानवाची जयंती साजरी होते, ज्या महामानवाचे अनेक देशांमध्ये पुतळे आहेत, रस्त्यांना नाव आहेत, आणि त्या महामानवाचा जन्म या महाराष्ट्रात झाला आणि त्याच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कमानीच्या नावाला विरोध होतोय। हे खरं तर महाराष्ट्राचं जात वास्तव जे आहे आणि हा जो ज्वलंत जात वास्तवाचा जो प्रश्न आहे हा आज आपल्या समोर आ वासून उभा आहे। खरं तर आपल्या उद्धारकर्त्याची कमान आपल्या गावामध्ये असावी या भावनेतून तेथील आंबेडकरी समाजातील लोक मागच्या 20-22 वर्षांपासून प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नांना यश मागच्या काही दिवसांपूर्वी आलं आणि त्या ग्रामपंचायतीने, बेडग या ग्रामपंचायतीने त्या कमानीच्या कामाला मंजुरी दिली, एनओसी दिली, ना हरकत प्रमाणपत्र दिलं आणि त्यानंतर आपल्या उद्धारकर्त्याची कमान आता आपल्या गावात होणार या भावनेतून तेथील कष्टकरी असतील, मजूर असतील, रोजंदारीवर जाणारी लोक असतील किंवा सगळे आंबेडकरी समाजातील जी लोक होती त्यांनी पै पैसा गोळा करून ती कमान उभा करण्यास सुरुवात केली। आणि ज्यावेळेला 23 फूट कमान वर गेल्यानंतर अचानक त्या गावातील काही लोकांना पोटशूळ उठला आणि त्या गावच्या ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या सहकार्याने ती कमान काही वेळेतच जमीनदोस्त केली। ती कमान जमीनदोस्त होत असताना तिथे महिला, लहान मुलं यांनी विरोध केला, परंतु कुठलाही विरोध न जुमानता अत्यंत दडपशाही मार्गाने ती कमान जमीनदोस्त करण्यात आली। आणि त्यानंतर तेथील आंबेडकरी समाजातील लोकांनी निवेदन दिले प्रशासनाला की ती कमान तेथे पुन्हा व्हावी, निषेध नोंदवला, मोर्चे काढले आणि उपोषण देखील केलं, परंतु सांगली जिल्ह्यातील प्रशासनाने त्याची अजिबात दखल घेतली नाही। सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांनी, म्हणजे सर्वच, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या सर्वच पक्षांनी त्याच्यात चुप्पी साधली, एक ब्र शब्द सुद्धा काढला नाही, साधा निषेध देखील नोंदवला नाही। त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। तर तेथील आंबेडकरी समाजातील लोकांनी एक निर्धार केला आणि त्यांचा स्वाभिमानी बाणा जपत त्यांनी असा निर्धार केला की ज्या गावाला आमच्या बापाची कमान चालत नाही ते गाव आम्हाला चालत नाही, असं म्हणत या भर पावसामध्ये अगदी 1 वर्षाचं लहान लेकरापासून ते 85-90 वर्षांच्या आबालवृद्धांपर्यंत लोक तेथील लॉंग मार्च काढत आहे। या पावसामध्ये कशाचीही तमा न बाळगता त्यांचे संसार उपयोगी जे साहित्य आहे ते आपल्या गाडीमध्ये भरून जिथे मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करत रोज ते 15-20 किलोमीटरचा पायी प्रवास करत आहे। सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी अनुसूचित जातीसाठी एकमेव राखीव असलेल्या मतदारसंघात ही घटना घडली आणि त्या मतदारसंघाचे मागच्या 14 वर्षांपासून जे प्रतिनिधित्व करत आहे, 2009 पासून सलग ते 3 वेळा 3 टर्म त्या ठिकाणाहून निवडून गेलेत, ते म्हणजे ह्या जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री, आमदार आणि आता सध्या नामदार असलेले सुरेश खाडे, सोबतच सांगली जिल्ह्याचे दुसऱ्यांदा खासदार झालेले खासदार संजय काका पाटील यांच्या अप्रत्यक्ष मदतीनेच ती कमान पाडण्यात आली किंवा पाडल्यानंतर ज्यांनी कमान पाडली त्यांना पाठीशी घालण्याचं काम ही नेते मंडळी करत असल्याचा थेट आरोप त्या ठिकाणच्या आंबेडकरी समाजातील लोकांनी किंवा ह्या लॉंग मार्चचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी केलेला आहे। सोबतच या गंभीर नंतर लॉंग मार्च काढणारे आंदोलनकर्ते हे काही प्रश्न उपस्थित करत आहेत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारला तसेच सांगली जिल्ह्यातील प्रशासनाला व नेत्यांना ते उत्तर मागत आहेत आणि ते प्रश्न त्यांचे असे आहेत की
ती जी कमानीला ज्यावेळेला ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून परवानगी दिली, एनओसी दिली, ना हरकत प्रमाणपत्र दिलं, त्यावेळेला कुणीही विरोध केला नाही आणि ती कमान उभी होत असताना 23 फूट झाल्यानंतर अचानक ती कमान पाडण्यात आली. तर ह्याला जबाबदार कोण आणि ह्या जबाबदार लोकांवरती कायदेशीर कारवाई होणार आहे का, असा ते प्रश्न उपस्थित करत आहेत. सोबतच आता जे पावसाचे दिवस आहेत, व्हायरल इन्फेक्शन होण्याचे दिवस आहेत आणि ह्या दिवसांमध्ये हा जो लॉंग मार्च ही लोक काढत आहेत, तर ह्यातून जर कुणाला काही दुखापत झाली किंवा काही आपत्कालीन प्रसंग जर उद्भवला तर याला जबाबदार कोण, ह्याची उत्तरं ही अनुत्तरितच आहेत अजून तरी.